या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। फसव्या तोतया बोगस लुटारू वधूवर सूचक टोळीच्या कायमचा बंदोबस्तासाठी मनसे आता आंदोलन करणार असून मंगळवारी 26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे। यामध्ये फसगत झालेल्या वधूवरांच्या पालकांनी मनसेशी संपर्क साधावा असं आवाहन शहर संघटक सुनील सामंत यांनी आज पत्रकार बैठकीत केले। लग्न ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे। आज मितीला लाखो तरुण लग्नाच्या उंबरठ्यावर असून अनेकांची वय उलटून गेलेत। मुलींची स्थळं दाखवतो म्हणून अनेक बोगस वधूवर सूचक मंडळे, अनेक एजंट या तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राजरोसपणे फसवत आहेत। फसवणूक होऊन इज्जतीचा पंचनामा नको म्हणून पीडित कुटुंबीय गप्प राहत असल्यानं या एजंटाचं प्रस्त मात्र दिवसेदिवस वाढत चाललंय। सर्वत्र गावोगावी हजारो तरुण अविवाहित स्थितीत आहेत। पूर्वी मुलीला हुंडा द्यावा लागत होता, पण आता परिस्थिती बदलली आहे। फक्त मुलगी द्या, आम्ही सर्व करून घेतो असं म्हणून ही लग्नासाठी मुली मिळण्याशा झाल्या आहेत। त्यातच मुली आणि त्यांचे पालक यांच्या अपेक्षा वाढल्याचंही दिसून येत आहे। याच भावनिक मानसिकतेचा गैरफायदा घेत ही तोतया बोगस लुटारू वधूवर सूचक टोळी सोकावली आहे। अशा फसव्या लुटारू टोळीच्या मुसक्या आवळल्या जाव्यात व अशा प्रकारांना कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मनसेने एल्गार पुकारला आहे। मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याने मुलांना नवरी मुलगी मिळणं कठीण झालं आहे। त्यात मुलांच्या तुलनेत मुलींचं उच्च शिक्षित असण्याचं प्रमाण वाढलं असल्यानं त्यांना अपेक्षित स्थळं उपलब्ध होत नसल्याने गरजू विवाह इच्छुक मुलांच्या पालकांना हेरून मुलींचे डमी फोटोज आणि बायोडेटा तयार करून पैसे उकळण्याचा फंडा वापरला जात आहे। वृत्तपत्रांना तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून फसव्या जाहिराती देऊन अनेकांची आर्थिक लुबाडणूक केली जाते। यामुळे प्रामाणिकपणे वधूवर संस्था चालवणाऱ्या विनाकारण बदनाम होत आहेत। याच पार्श्वभूमीवर या विषयाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना पत्रव्यवहार करून अशा प्रकारच्या वधूवर सूचक मंडळावर बंदी घालावी, दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार आहे। मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहे। तरी फसवणूक झालेल्या वधूवर पालकांनी मनसेशी संपर्क साधावा असं आवाहन देखील मनसेच्या वतीनं सुनील सामंत यांनी पत्रकार बैठकीत केले। यावेळी मनीषा घाडगे, दिशा मांडवकर, राहुल पाटील, महेश कदम, सचिन साळुंके उपस्थित होते। दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री मौनीनगरचे नूतन संचालक म्हणून राहुलदादा देसाई यांची निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अर्जुन सोनुले, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य संभाजी चौगले, कागल तालुकाध्यक्ष योगेश हेगडे, कागल शहराध्यक्ष संजय दावणे, करवीर तालुका संपर्क प्रमुख संभाजी बिरांजे, सुधाकर कांबळे, अण्णासो मोरे, भाऊसो यादव, सुनील बिरांजे, दीपक बिरांजे, अंकुश चांदणे, प्रकाश लोंढे, सुरेश सनदी इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कागल येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3407 रुपये दर जाहीर करण्यात आलाय। प्रतिटन 3200 रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी 207 रुपये देणार आहेत। हा दर राज्यातील सर्वाधिक असल्याचं कारखान्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार KP पाटील यांनी सांगितलंय। आमच्या संचालक मंडळानं पदभार स्वीकारला आणि जनतेच्या प्रचंड मोठ्या पाठबळावरती आम्ही सर्वजण निवडून आलोय। आमच्या कारखान्याचा FRP प्रमाणे 3200 रुपये दर यापूर्वीच आमच्या प्रशासनानं घोषित केलेला आहे आणि मला वाटतं 3200चा पहिला भरणा बँकेत वर्ग सुद्धा झालेला आहे। लोकांच्या अपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि म्हणून लोकांची इच्छा लक्षात घेऊन
आम्ही आमच्या संचालक मंडळानं एकमतानं प्रशासन, अर्थ विभाग या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून 3200 रुपयाचा भरणा हा सातत्यानं एक रकमी केला जाईल आणि वाढीव 207 रुपये म्हणजे वाढीव 207 रुपये हे गळीत हंगाम झाल्यानंतर एक हप्ता आणि पावसाळ्याच्या शेवटी एक हप्ता ज्यावेळेला गरज आहे लोकांना त्यावेळेला हा वाढीव हप्ता द्यायचा आम्ही निकाल घेतलेला आहे। खूप मोठ्या अडचणीतनं आमच्या सगळ्या संचालकांनी अतिशय धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं हा निर्णय 100% आम्ही याचं एक्झिक्यूट करणार आहे। चिंता करू नका, बिद्रीच्या तमाम सभासदांचा विश्वास आमच्याकडे आहे, आमच्यावर आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आज कोल्हापुरातील समाज कल्याण यांना त्यांच्या परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची दुरावस्था झाली आहे, ती तात्काळ दुरुस्त करा यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी दुरावस्थेबाबत त्यांनी सभागृहाचे छत नाही, खराब मटेरियल वापरून सभागृह बांधलेला असल्याने त्याची दुरावस्था झाली आहे। या सभागृहाचे बांधकाम नीट झालेलं नसल्यानं ते मोडखळकीस आलं आहे। सभागृह बांधताना वापरलेलं मटेरियल हे खूपच हलक्या दर्जाचं असल्यानं सभागृह कधी ढासळेल याचा नेम नाही। इमारतीकडे कुणाचं लक्ष नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक कायदेतज्ञ, न्यायप्रिय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञानी व समाजसुधारक होते। त्या महामानवाच्या सभागृहाला न्याय कधी मिळणार? ज्या ऑफिसच्या नावातच समाज कल्याण आहे, परंतु ज्यांनी आपली भारतीय घटना लिहिली ते घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा समाज कल्याण परिसरात सभागृह आहे, याचे कल्याण कधी होणार असा जाब त्यांच्या वतीनं विचारण्यात आला। हलके खराब मटेरियल वापरून सभागृह ज्या ठेकेदारांनी बांधलेलं आहे त्यांची चौकशी करावी, तसेच मोडखळकीस आलेल्या सभागृहाची तात्काळ दुरुस्ती करावी। यासाठी आज उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांढरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं समाज कल्याणला निवेदन देऊन मागणी करण्यात आली। तसेच दुर्लक्ष झालेल्या सभागृहाची दुरुस्ती तात्काळ व्हावी, अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांच्या वतीनं देण्यात आला। सदरचे निवेदन आदरणीय रश्मीताई उद्धव ठाकरे, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, महिला संपर्क संघटिका श्रद्धाताई जाधव, कोल्हापूर दक्षिण विधानसभा संपर्क प्रमुख मंगेश साळवी, जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा संघटिका शुभांगी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले। कोतोलीपैकी माळवाडी येथील श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, माळवाडी कोतोली येथे शिवाजी विद्यापीठ प्राचार्य निवड समितीमार्फत डॉक्टर विजयकुमार आप्पासाहेब पाटील यांची प्राचार्यपदी निवड करण्यात आली आहे। प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील हे कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी, जिल्हा सांगली येथे प्रभारी प्राचार्य म्हणून 20 वर्ष कार्यरत होते। पाटील हे एम.फिल व पीएचडीचे मार्गदर्शक म्हणून काम करतात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2 विद्यार्थ्यांनी पीएचडीची पदवी प्राप्त केली आहे। प्राचार्य पाटील हे विविध विषयाचे गाढे अभ्यासक आहेत। त्यांनी आजपर्यंत शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यासक मंडळावर सदस्य म्हणून, तसेच सांगली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये सदस्य म्हणून, पंचायत समिती आटपाडी शालेय शिक्षण समन्वयक समितीवर सदस्य म्हणून काम केलं आहे। तसेच तालुका विधी सेवा समिती दिवाणी व फौजदारी न्यायालय आटपाडी येथे सदस्य म्हणून काम केलं आहे। असे गाडे अभ्यासक व प्रदीर्घ अनुभव असलेले प्राचार्य विजयकुमार पाटील हे चौगले महाविद्यालयास लाभले आहेत। त्यांच्या या नेमणुकीसाठी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर के.एस. चौगले, संस्था सचिव शिवाजीराव पाटील, संस्था संचालक डॉक्टर अजयकुमार चौगले व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले। नूतन प्राचार्य डॉक्टर विजयकुमार आप्पासाहेब पाटील यांचं स्वागत करताना संस्था सचिव शिवाजीराव पाटील सोबत संस्था संचालक डॉक्टर अजय चौगले, प्राचार्य डॉक्टर व्ही.पी. पाटील मान्यवर उपस्थित होते। बोला तुमचं जरा नाव सांग। हे डॉक्टर पाटील
मोठ्यानं मी डॉक्टर विजयकुमार पाटील, प्राचार्य श्रीपतराव चौगले, आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतुली या ठिकाणी काल प्राचार्यपदाला कार्यभार स्वीकारलेला आहे. ज्ञानगंगा शिक्षक प्रसारक मंडळाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त निरोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास कर्नल पुनीत गोंगिया हे प्रमुख पाहुणे होते, तर डॉक्टर KS चौगले हे अध्यक्ष होते. तसेच डॉक्टर विजयकुमार पाटील, कल्पना चौगले, शिवाजीराव पाटील, डॉक्टर JK पवार, वेदिका चौगले हे मान्यवर देखील उपस्थित होते. कोतोलीपैकी माळवाडी येथील श्रीपतराव चौगले महाविद्यालयाचा 28वा वर्धापन दिन व स्वर्गीय श्रीपतराव चौगले दादा यांचं पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. तसंच गुणवंत शिक्षकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी कर्नल पुनीत गोंगिया यांनी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या बाबतीत देखील त्यांनी गुणवत्तेच्या बाबतीत गरुड झेप घेतली असं मत व्यक्त केलं. यावेळी मान्यवरांसोबत संचालक मंडळ, पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राकडे पाणी मागितलं असते, दिले जाते. मात्र महाराष्ट्रातील दुष्काळी भागांसाठी जेव्हा पाण्याची आवश्यकता असते तेव्हा कर्नाटक सरकारकडून सहजरित्या पाणी मिळत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे अशा प्रसंगी कर्नाटकाकडून कायमस्वरूपी पाणी मिळवण्यासाठी पाणी वाटप करार केला जाईल, त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. आणि आपण जे कर्नाटकचं सुचवलेलं आहे, मागच्या काळात आपण हा प्रयत्न केलाय. ऍक्च्युअली आपला प्रयत्न आहे की कर्नाटकशी आपला एक करारच झाला पाहिजे. बघा, म्हणजे कर्नाटकमध्ये कधी काँग्रेसचं सरकार होतं, कधी भाजपचं सरकार होतं, पण जेव्हा जेव्हा कर्नाटकला आवश्यकता पडली आपण पाणी दिलं. म्हणजे आपला किती त्यांच्याशी बॉर्डर डिस्प्यूट असला तरी आपण पाणी देताना कधी तो विचार करत नाही. मात्र त्यांच्याकडनं पाणी ज्यावेळेस द्यायचं असतं त्यावेळेस ते आपल्याला फार त्या ठिकाणी तंगवतात. तर आपण आता म्हणून मी मागच्याही काळात जे मिनिस्टर होते त्यांनाही विनंती केली होती की बाबा एक करारच तुमची आमच्यासोबत करा, तुम्हाला आमच्याकडनं पाणी लागतं, आम्हाला तुमच्याकडनं पाणी लागतं. तर एक जरूर प्रयत्न करण्यात येईल आणि आमचे पृथ्वीराज बाबा आहेत किंवा नानाभाऊ आहेत यांची देखील मदत, आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळे त्यांची मदत मी निश्चितपणे घेऊन आणि एक त्यांच्याशी परमनंट करार आपल्याला कसा करता येईल असा प्रयत्न करू. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत मुदत वाढवून देण्याच्या विधिमंडळाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाकडून वेळ वाढवून देण्यात आली आहे. अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 डिसेंबरपूर्वी निर्णय करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र निकाल लेखनाला लागणारा वेळ लक्षात घेता वेळ वाढवून द्या अशी मागणी अध्यक्षांना केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टानं 3 आठवड्याचा वेळ न देता 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांच्या वकिलानं मान्य केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या वतीनं तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला आहे. त्यावर शिवसेना संदर्भातील निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारी ही हेडलाईन सुप्रीम कोर्टानं दिली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करणारा अभिनेता श्रेयस तरपदे याला गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आलाय. वेलकम टू द जंगल या हिंदी चित्रपटाचं शूटिंग संपवून श्रेयस तरपदे हा घरी आला होता. घरी परतल्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्याला तातडीने मुंबईतील अंधेरीच्या बेलूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रेयस तरपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान रात्री 10च्या सुमारास श्रेयस तरपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या श्रेयसची प्रकृती ठीक असून त्याला लवकरच रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. श्रेयस तरपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना किंवा सहकलाकारांना कळताच त्यांना मोठा धक्का बसला. काही चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत लवकरच बरा हो अशा शुभेच्छाही दिल्या आहेत. कोरियन स्किन केअर, कोरियन डान्स, के ड्रामा, के पॉप यांनी जगभरात आपली भुरळ पाडली आहे. भारतातही कोरियन ड्रामा आणि के पॉप ब्रँड्सचे असंख्य चाहते आहेत. दक्षिण कोरियातील ड्रामा आणि गाणी अत्यंत आवडीनं इथं पाहिलं आणि ऐकले जातात. पण कोरियाच्या भूमीवर मराठमोळी लावणी सादर केल्याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? ही कल्पना ऐकायला जितकी सुंदर वाटत आहे तितकीच सुंदर ती पाहायलाही वाटत आहे. मराठी अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना आदिती भागवनं ही कमाल केली आहे. दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमध्ये चक्क कोरियन तरुणींनी नऊवारी साडी नेसून लावणी सादर केली आहे.
त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मला लागली कुणाची उचकी या गाण्यावर कोरियन तरुणींनी लावणी सादर केली आहे. सेऊलमध्ये एका ऐतिहासिक राजमहालात हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय. कोरियन तरुणींनी अप्रतिम लावणी सादर करताना पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे.